नमस्कार सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, महिला व बालविकास विभागाचे पेपर 10 फेब्रुवारीपासून 17 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम महत्त्वाचे 25 प्रश्न बघणार आहोत, जे महिला बाल विकास विभागामधील सर्व पदांसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। जशाप्रमाणे TCS आणि IBPS प्रश्न विचारते त्याच लेवलचे प्रश्न आहेत। प्रश्न बघितल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईलच। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे 25 प्रश्न बघणार आहोत त्याच्यापैकी जवळपास तुमच्या या ठिकाणी 15 प्रश्न बरोबर येणे गरजेचे आहे। सर्वांनी आपला 25 पैकी स्कोर 15 प्लस आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपला स्कोर शेवटी कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे। जास्त वेळ घेणार नाही, फास्ट आपण प्रश्न बघणार आहोत। तर पहिला प्रश्न बघू शकता, कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने NESL सोबत प्रोजेक्ट बघू शकता WVA अंतर्गत EBG बघू शकता इलेक्ट्रॉनिक्स बँक हमी सेवा सुरू केली? कोणत्या बँकेने सुरू केलेली आहे ही सेवा? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे। बघू शकता इंडियन बँकेने ही सेवा सुरू केलेली आहे। सोपा प्रश्न आहे, असे प्रश्न TCS IBPS तुम्हाला विचारते। नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात, भारताच्या कोणत्या शेजारी देशाने अलीकडेच नवीन परराष्ट्र संबंध कायदा लागू केला? कोणत्या देशाने लागू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक बघू शकता 2 आहे। चीन या देशाने परराष्ट्र संबंध नवीन कायदा लागू केलेला आहे। नेक्स्ट प्रश्न तुमच्या समोर आहे, भारत सरकारने कोणत्या विभागातील कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर डार्क पॅटर्न वापरू नयेत असा इशारा दिला आहे? कोणत्या कंपन्यांना हा इशारा दिलेला आहे भारत सरकारने? एकदम सोप्या लेवलचा चांगला प्रश्न आहे। तर योग्य उत्तर आहे क्रमांक ई कॉमर्स कंपन्यांना हा इशारा दिलेला आहे। ई कॉमर्स कंपन्या कोणत्या आहेत? Amazon, फ्लिपकार्ट, मिशो वगैरे ह्या ऑनलाईन कंपन्या आहेत, त्यांना ई कॉमर्स कंपन्या असे म्हटले जाते, लक्षात घ्यायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे, विकासासाठी सेवांमध्ये व्यापार अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केलेला आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे, WTO म्हणजे WTO आणि जागतिक बँक या संस्थांनी हा प्रसिद्ध केलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात, मोठा प्रश्न आहे, भारत आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन यांच्यात पुढील 15 वर्षात डॅश डॅश अब्ज डॉलरची गुंतवणूक येईल असे वचन देण्यात आले? किती डॉलरचे गुंतवणूक येईल? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिनिट, पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे 3, $100 एवढी गुंतवणूक येईल असे वचन देण्यात आलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघू शकत आहात, डॅश डॅश रोजी निवडणूक आयुक्त नियुक्तीसाठी नवीन कायदा करण्यात आला? कधी करण्यात आलेला आहे हा कायदा? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिनिट, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिनिट, याच्यामध्ये थोडा गोंधळ आहे। तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे। 29 डिसेंबर 2023 रोजी हा कायदा करण्यात आलेला आहे। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात, जगातील सर्वाधिक लांबीचा सेला बोगदा वाहतुकीस कधीपासून खुला करण्यात आला? कधीपासून खुला करण्यात आलेला आहे? एकदम सोप्या लेवलचा प्रश्न आहे। तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बघू शकता 2 याचं उत्तर आहे, 1 एप्रिल 2024 पासून खुला करण्यात आलेला आहे हा बोगदा। ठीक आहे, प्रश्नांची लेवल तुम्हाला आता समजलीच असेल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुम्ही बघू शकता, मार्च 2024 मध्ये राज्यसभेवर राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित सदस्य म्हणून कोणाची निवड करण्यात आली? कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 म्हणजे सुधा मूर्ती यांची निवड करण्यात आलेली आहे। आता बाकीचे काही नंतर प्रश्न आपण बघणार आहोत, त्याच्या अगोदर मी तुम्हाला नोट्स बद्दल माहिती देतो। आपल्या या ठिकाणी मराठी व्याकरण, जे मराठी व्याकरण आहे, बेस्ट नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत। इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता सोबतच या ठिकाणी जे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी आहे त्याचे 3500 प्लस वन लाईनर प्रश्न भेटणार आहेत आणि TCS झालेले TCS चे प्रश्न देखील भेटणार आहेत आणि संगणक जे प्रश्न विचारले जातात ते देखील भेटणार आहे आणि सर्व या ठिकाणी जे विषयांच्या 150-200 पानांच्या PDF भेटणार आहेत आणि या नोट्सची किंमत फक्त 149 रुपये ठेवण्यात आलेली आहे। या नोट्स जर घ्यायच्या असतील तर बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती 149चं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवल्याच्या नंतर सर्व नोट्स तुम्हाला उपलब्ध होऊन जातील। ठीक आहे,
जर डाऊट असेल तर त्या नंबरवरती तुम्ही विचारू शकत आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे बघून घेऊयात. 1 मिनिट. ठीक आहे. बघू शकता मार्च 2024 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या मानवी विकास निर्देशांक कोणत्या वर्षीचा आहे? कोणत्या वर्षीचा आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3 आहे, 2022 चा आहे. अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातील 100% तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता 2023-24 ची रणजी ट्रॉफी मुंबई संघाने डॅश डॅश संघास हरवून 42व्यांदा जिंकले आहे. कोणत्या संघाला हरवलेले होते त्यांनी? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. बडोदा संघाला हरवलेले आहे ते मुंबई संघाने. नेक्स्ट क्वेश्चन एक IMP प्रश्न आहे. 2024च्या ऑस्कर पुरस्कार ओपनहायमर या चित्रपटास मिळाला. ऑस्कर कोणत्या? ओपनहायमर या चित्रपटाला मिळाला. या चित्रपटाला या सोहळ्यात एकूण किती पुरस्कार मिळाले? किती पुरस्कार मिळालेले होते या चित्रपटाला एकूण? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. एकूण 7 पुरस्कार मिळालेले होते ओपनहायमर या चित्रपटाला 2024 मध्ये. आता मुले बोलतील की 2025 चालू झालेले आहे, 2024 चे प्रश्न विचारतील का? तर TCS मागील एका वर्षापर्यंतचे प्रश्न विचारते, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन मार्च 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला? यांना कोणता या ठिकाणी कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. भूतान देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023 नुसार जगात सर्वाधिक प्रदूषित देश कोणता ठरला? कोणता सर्वाधिक प्रदूषित देश ठरला होता? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. बांगलादेश हा सर्वात प्रदूषित देश ठरलेला होता. लक्षात घ्यायचा आहे. IMP प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता आहात. प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया म्हणजेच PGTI चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. कपिल देव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजेच ISA चे तिसरे महासंचालक म्हणून अलीकडे कोणाची निवड झाली आहे? कोणाची निवड झालेली आहे अलीकडे? तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. आशिष खन्ना यांची निवड झालेली आहे. लक्षात घ्या. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे. वन विभागावरती प्रश्न आहे. हे या ठिकाणी ठीक आहे 2021 आहे, परंतु आता प्रकाशित करण्यात आलेले आहे ते. भारतीय वनस्थिती अहवाल 2021 नुसार राज्यात चौरस किलोमीटर क्षेत्रावर कांदळ वनाचे आच्छादन आहे. किती आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. 324 चौरस किलोमीटर हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. कमांडर प्रेरणा देवस्थळी बघू शकता. कमांडर प्रेरणा देवस्थळी भारतीय नौदलाच्या नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. त्या कोणत्या राज्यातील आहे? कोण ठरलेल्या आहेत? कमांडर प्रेरणा देवस्थळी या ठरलेल्या आहेत भारतीय नौदलाच्या नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी. पण त्या कोणत्या राज्यातील आहे असा हा या ठिकाणी प्रश्न आहे. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. ते आपल्याच महाराष्ट्र राज्यातील आहे. ठीक आहे. बघू शकता. अयोग्य जोडी ओळखा 2024 उंट वर्ष 2026 बघू शकता. रेंजलँड आणि पशुपालकांच्या वर्ष. त्याच्यानंतर 2025 हिमनद्या संरक्षण वर्ष. 2027 महिला वर्ष. याच्यापैकी अयोग्य म्हणजेच चुकीची जोडी कोणती आहे तुम्हाला ओळखायची आहे. कोणती चुकीची आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 ही चुकीची आहे. 2027 महिला वर्ष ही चुकीची आहे. बाकीच्या सर्व जोड्या बरोबर आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 ही चुकीची जोडी आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता बघूयात. बघू शकता. अनिवासी भारतीयांनी देशात पाठवलेले पैसे रेटिंग बघू शकता. रेमिटन्स वर्षभरात 26% वाढून 2023 या आर्थिक वर्षामध्ये सुमारे डॅश डॅश अब्ज डॉलर झाले आहेत. किती अब्ज डॉलर झाले आहेत? तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. बघू शकता.
112.5 अब्ज डॉलर एवढे झालेले आहेत. ठीक आहे. खालील विधाने लक्षात घ्या. आता बघू शकता पहिलं अविधान दिलेलं आहे 2022-23 यासाठी 2022-23 साठी 5वा राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक प्रसिद्ध करण्यात आला. 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. 5व्या अन्न सुरक्षा निर्देशांकातून मध्य प्रदेशने प्रथम स्थान पटकावले. याच्यापैकी कोणते विधान या ठिकाणी बरोबर चूक आहे, कोणते आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 आहे. फक्त अ बरोबर म्हणजे 2022-23 साठी 5वा राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक प्रसिद्ध करण्यात आला. हे या ठिकाणी अ बरोबर आहे. दुसरं ब चुकीचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. याच्यावरती प्रश्न आहे नॉर्मन ई बोरलॉग पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणाला मिळाला? कोणाला मिळालेला आहे हा पुरस्कार? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. स्वाती नायक यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकत आहात. महाराष्ट्र सरकारने कांद्याची दर घसरण व उपाययोजना करण्यासाठी कोणती समिती नेमली होती? कोणती समिती नेमलेली होती कांद्याचे दरांसाठी? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. सुनील पवार समिती ही नेमलेली होती उपाययोजना करण्यासाठी, घसरण आणि चढीसाठी उपाययोजना करण्यासाठी कांद्याच्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे एकीकृत पेन्शन योजनेला UPS केंद्रीय मंत्रिमंडळाने डॅश डॅश या दिवशी मंजुरी दिली. कोणत्या दिवशी मंजुरी दिली? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. 24 ऑगस्ट 2024 रोजी या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन IMP करून घ्यायचा आहे प्रश्न. मेगन चक्रीवादळ कोणत्या देशाला धडकले? कोणत्या देशाला धडकलेले आहे मेगन हे चक्रीवादळ? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी आहे. पर्याय क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. ऑस्ट्रेलिया देशाला धडकलेले आहे मेगन हे चक्रीवादळ. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता तुम्ही तुमच्या समोर आहे. 1 मिनिट बघू शकता. डॅश डॅश या देशाने 2024 मध्ये प्रथमच युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे यजमानपद भूषवले. कोणत्या देशाने? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी आहे. पर्याय क्रमांक डी आहे. आपल्या भारत देशाने हे यजमानपद प्रथमच भूषवलेले आहे. तर हा आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न होता आणि या 25 प्रश्नांपैकी तुमचा या ठिकाणी 15+ स्कोर येणे अपेक्षित आहे. ज्या विद्यार्थ्यांचा 15+ स्कोर आलेला आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि काही विद्यार्थ्यांचा जर कमी आला असेल तर आणि किती आला आहे तो कमेंट मध्ये सांगा. 10 आलेला आहे, 12 आलेला आहे, 13 आलेला आहे असे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनला ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.